आणि आता इथे येणार आहे एक रोमॅन्टिक कपल जे निघालेत थंड हवेच्या ठिकाणी हनीमून साठी. पण प्रॉब्लेम असा झाला आहे, बायकोनं स्वेटर घातलाय, मफलर घातलाय, कानटोपी घातली, इतकं गुंडाळून घेतलंय स्वतःला, त्यामुळे नवरदेवाला जास्तच उकडायला लागले हो. आता बघूयात नवरदेव याच्यावरती काय शक्कल लढवत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 6 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सुनील तावडे आणि नेहा शितोळे. राधा राधा कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या की. कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या की. बायको थंडीत कुडकुड तिनं घातलं या स्वेटर, कानटोपी न काढूया. कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या. कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या की. गार गार माथेरानची हवन बाई मला सोसना गारवा. गार माथेरानची हवन बाई मला सोसना गारवा. गार राधा राधा माझी राधा. काही नको माझी राधा. आधी कराल राधा राधा, नंतर राधा वाडा उष्टी काढा. काढा 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 स्वेटर काढा, स्वेटर काढा. काय मस्त हवा पडलीये. गुडक्याची मस्त हवा पडली. गेले 4 दिवस इथे थंडीने कुडकुडतीये मी. स्वेटर काय साधे हँड ग्लोव्ह सुद्धा काढावेसे वाटत नाहीयेत मला. नाही नाही, त्यामुळेच 4 दिवस पंचायत झाली. सगळा हनीमून वाया चाललाय. एसी रूमचा खर्च पण वाया चाललाय. इथे थंडीने माझा बर्फ होतोय, तुला एसी रूमचा खर्च दिसतोय का रे? अगं थंडीमध्ये थंडी वाजणार काय उकडणार आहे का? नॉनसेन्सच्या आईला. हे बघ, आपण हनीमूनला आलोय की नाही? हनीमून म्हणू नकोस, हनीमून म्हण. हनीमून मून बघू, म्हण बघू. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना हानी झाली आहे माझ्या आयुष्याची. त्याच्यामुळे आपोआप हनीमूनाचं बाहेर पडतंय. आपोआप नाही पडलं, आपोआप नाही पडलं. ही तुमच्या खानदानालाच देणगी आहे. माझ्या खानदानाचं नाव काढायचं नाही. पोहऱ्यांचं खानदान आहे आमचं. बरोबर आहे, आडत नाही तर पोहरत कुठून येणार. काय पण तुझा म्हातारा बाप. माझ्या वडिलांना म्हातारा म्हणू नकोस. मग कुकुल बाळ म्हणू? ओले ओले सूर्यसेना. काय पण नाव सूर्यसेन. मग आहेतच माझे बाबा तेजस्वी. तेजस्वी कपाळाला अबीर लावला ना तर कोड आल्यासारखं वाटेल. काय म्हाताऱ्याची इंग्लिश बोलायची हौस. माझ्या बाबांनी इंग्लिश घेऊन MA केलं. MA. हो बरोबर आहे, इंग्लिश घेऊनच MA केलं सर. एक नंबरचा गोंधळ घालणारा. अरे त्या पत्रिकेच्या 4 झोरॅक्स काढ म्हणाला. आणि एका दिवशी त्या खानावळवाल्या बाईच्या मागे लागला. आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस. अरे शेवटी कंटाळून ती किस द्यायला तयार झाली तर ह्याच्या बचळ्या वाजल्या. माझ्या बापाच्या बचड्या वाजल्या त्या वाजू दे. तुझ्या आईच्या टकळीचं काय? माझ्या आईची टकळी? तुझ्या आईच्या तोंडाची टकळी सतत वाजत असते. सतत पट्टा सुरू. अरे रात्री झोपली की घोरते ना, ते पार चौकात कवळ्या वाजतात. कड 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 कड. काय सांगतेस? आई आली, आई आली. कधी आली आई? आई तुझं ले करू येड गो करू, आई तुझं ले करू. हे काय? कोकरू. को करू या माणसाचं मी? आता काय झालं? अरे आनंदाचा ओसंडून वाहतोय. 4 दिवस गेले. 4 दिवस या माणसाबरोबर मी इथे राहतेय, पण तेव्हा कधी आनंद दिसला नाही याच्या चेहऱ्यावर. आता आई येणारे म्हणल्यावर लगेच लागलाय कोकणासारख्या उड्या मारायला. हे कांगारू झालं. मी कांगारून गेलोय. मी अगदी गांगरून गेलोय. कशी बिचारी प्रवास करत आली असेल. खरं तर कार रात्रीच येणार होती. तुझी आई आपल्या हनीमूनला येणार आहे? घाबरू नका, घाबरू नका. पाळीव आहे, पाळीव आहे, पाळीव आहे. ग आपल्या लग्नाला. नाही, लग्नाचा विषय तर तू काढूच नकोस. काय तुझ्या 2 बहिणी आणि 3 आत्या 3 रात्री आणि 3 दिवस त्या ब्युटिशियनच्या समोर बसून होत्या. हे बघ
सुंदर दिसण्यासाठी आटोकाट शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होत्या. हे बघ. ती बिचारी ब्युटिशियन ओक्सा बोक्षी रडायला लागली. हे बघ काही बोलू नकोस रे. अरे ढोबळी मिरची आणि वडापावच्या तुटलेल्या लचक्यासारखी नाक या बायकांची. अरे ती अशी मेकअपने कशी काय चाफेकळी होणार. बरोबर आहे, कशी काय चाफेकळी होणार. पण हे तू तुझ्या बहिणीला का नाही सांगत मग. काय? दिवस रात्र त्या आरशाला चिकटलेली असते मेली. तिला कंटाळून तो आरसा फुटला शेवटी. तो आरसा गोप्याचा चेंडू लागून फुटला. नॉनसेन्स. गोप्याचा चेंडू लागून जर तो आरसा फुटला नसताना तरी सुद्धा तो तुझ्या बहिणीला कंटाळून त्याचा पारा पार उडून गेला असता. काय मला ना तुझं खरंच कौतुक वाटतं. का रे का? एका दमात कसं काय मूर्खासारखं बोललीस तू हे. कशी कशी ती वाचा 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 बोलतेस. खचा 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 खातेस. स्वयंपाकाच्या नावानं बोंब. मी स्वयंपाक उत्तम करते. उदाहरणार्थ बेसनाचे लाडू. अच्छा, काही काळापूर्वी तू बेसनाचे लाडू केले होतेस. ते उत्तम झाले हे मला कधी कळलं. कधी? लाडू प्यायल्यानंतर. अगं तू भाकऱ्या लाटतेस. भाकऱ्या लाटतेस आणि पुऱ्या काय फुगवतेस. भाजणीचं काय केलं होतास. कडबोळी केली होतीस. कडबोळी. आणि मला खाल्ल्यानंतर म्हणतेस काय कशा झाल्यात इडल्या. अरे मी वरती जाता जाता वाचलो. नॉनसेन्स. एवढं होतं तर मग एखाद्या स्वयंपाकीणीशी लग्न करायचं होतंस तू. नाही, जावयाचे हाल झाले असते. माझ्या आईला स्वयंपाकीण म्हणतोयस तू. हे बघ मी माझ्या आई वडिलांबद्दल बोलता चालता ऐकून घेणार नाही. माझं ना डोकं तापवू नकोस तू. अच्छा अच्छा ना, मला एक गोष्ट सांगायची राहिली. माझ्या 2 बहिणी आणि 3 चुलत भाऊ इथे बायका मुलांसाठी राहायला येतात 1 महिन्यासाठी. कशाला? इथे सुट्टी पडली आहे ना. मजा धमाल. या धमाल करतोय धमाल. यस या. माझं ना डोकं नाही तापलंय नुसतं. Very good. माझ्या सर्वांगाची लाही लाही होती आता. काही काय बोलतेस. माझ्या डोक्याचा स्फोट होणार आहे गरम होऊन हो होऊन हो आता. हो. ओ बापरे, चटका लागतो हाताला. लागू दे. हो पण 4 दिवस तुला थंडी लागत होती ना. आता नाही वाजत. थंडी पळाली. पळाली. नक्की. हो. मग जाऊयात. हा? आईमुळे आणि नातेवाईकांमुळे इतका फरक पडत असेल वाटलं नव्हतं मला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बंगलोर, गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. क्या बात है. स्वप्नील सर, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि त्याचं एक्झिक्युशन मला फार आवडलं. सुनील, तू आणि नेहा तुमची एनर्जी ब्रिलियंट होती. तुम्ही दोघांनी फार मजा आणलीत आणि तुम्ही दोघांनी स्वतः फार एन्जॉय केलात. त्यामुळे तो आमच्यापर्यंत जास्त चांगल्यारीत्या पोचला असं मला वाटतं. ऑल इन ऑल अ व्हेरी व्हेरी एंटरटेनिंग ऍक्ट बोथ ऑफ यू. खूप छान. गॉड ब्लेस. महेश सर. सुनील, यू आर मॅड यार, मॅड. कमाल केलीस तू. धमाल केलीस तू. आणि नेहा तू पण सुपर्ब केलंस. दोघांनी मिळून एक मस्त ऍक्ट आम्हाला दिलात. ग्रेट. वी एन्जॉयड एव्हरी मोमेंट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर अ गुड परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. वाह, क्या बात है. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त झाला. आणि आता बघूया 3 तुऱ्यांसाठी तुम्ही चॅलेंज केलेलं होतं. तुम्हाला किती गुण मिळत आहेत आणि ते 3 तुरे तुमचे होत आहेत का. स्वप्नील सर 9 गुण. महेश सर 9 9 18 तुरे तुमचे. 18 तुरे 3च आहेत, गुण 18 आहेत. प्लीज.